जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। शेतकरी प्रोत्साहनपर लाभाच्या प्रतीक्षेत पुलगाव देवळी परिसरातील पात्र शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याचा मुद्दा समोर आलाय। देवळी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुलगाव देवळी कार्यक्षेत्रातील अनेक पात्र शेतकरी या लाभापासून वंचित असल्याचा दावा करण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ठराविक निकषाची पूर्तता करणाऱ्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे। मात्र शासनाच्या सर्व अटी व निकषांची पूर्तता करूनही पुलगाव देवळी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही रक्कम जमा झालेली नाही। या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासन निर्णयानुसार देय असलेला 2 लाख रुपयापर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ तात्काळ जमा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं असून हे निवेदन देवळी तहसीलदारांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले। संबंधित विभागाशी समन्वय साधून पात्र शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा लाभ लवकरात लवकर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आनंद ओझा, जनसंग्राम न्यूज, देवळी।